पवित्र वचनाकडे वळूया। याकोब त्याचा 4था अध्याय, याकोबाचे पत्र 17वे वचन। याकोबाचे पत्र त्याचा 4था अध्याय आणि 17वे वचन, त्याचकडे आज आपण चिंतन करूया। या वचनामध्ये परमेश्वराचं वचन आज तुम्हाला आणि मला काय बोलतात। या ठिकाणी प्रभूचं वचन सांगत आहे की चांगले करणे कळत असून जो ते करीत नाही त्याचे ते पाप आहे। प्रियांनो, परमेश्वराचं वचन आज तुम्हाला आणि मला एक प्रज्वलित प्रकाशाकडे नेतात आणि परमेश्वराचं वचन तुम्हाला आणि मला हे सांगणं, हे दर्शवत आहे की तुम्हाला आणि मला अगर कळत आहे की काय चांगलं आहे, काय वाईट आहे, आणि हे माहिती असून सुद्धा अगर मनुष्य त्या पापाकडे आकर्षित होत आहे तर त्याच्यासाठी ते पापामध्ये गणना होतात। या ठिकाणी ज्यावेळेस आपण बघतो याकोबाच्या पत्रामध्ये 4वा अध्याय आणि 13 पासून 16 वचनापर्यंत या ठिकाणी असे लिहिले की अहो, जे तुम्ही म्हणता की आपण आज त्या अमुक एका शहरी जाऊ, तेथे 1 वर्ष घालू आणि व्यापारात कमाई करू, त्या तुम्हाला उद्याचे समजत नाही, तुमचे आयुष्य ते काय, तुम्ही वाट पाहाल, थोडा वेळ दिसते आणि मग दिसेनाशी। या वचनामध्ये याकोब फार सुंदर रीतीने क्लिअर करतो। तो म्हणत आहे की ज्यावेळेस तुम्ही जे काही करत आहात तुमच्या करण्याद्वारे प्रथम प्रभूची महिमा करा आणि असे म्हणा की प्रभूची इच्छा होईल किंवा प्रभूची इच्छा असेल तर आम्ही या सर्व गोष्टी करू शकतो। या ठिकाणी प्रभूचं वचन तुम्हाला आणि मला कुठल्या पद्धतीमध्ये, कुठल्या परमेश्वराच्या अनुग्रहामध्ये येतात। या ठिकाणी प्रभूचं वचन काय सांगतं माहिती आहे? तुम्हाला आणि मला त्या परमेश्वरावर अवलंबून असणं हे फार गरजेचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची बात, मनुष्य दैनंदिन जीवन जगत असताना त्याच्या पवित्र आज्ञाकडे लक्ष पुरवत आहे का? किंबहुना प्रभूचं वचन त्याला समजत आहे पण तो त्या प्रभूच्या वचनामध्ये, त्या विश्वासामध्ये अजून पण स्थिर आहे। किती किती अद्भुत याकोब त्याच्या पत्रामध्ये सांगत आहे। या ठिकाणी ज्यावेळेस आपण 15 मध्ये बघतो, असे लिहिले की असे न म्हणता प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू व अमुक अमुक करू असे म्हणा। सगळ्यात महत्त्वाची बात मिळानो, आपलं आयुष्य या पृथ्वीवर प्रभूने आणि आयुष्यामध्ये आपल्याला किती प्रभूच्या सहभागितेमध्ये राहायचं आहे आणि किती या संसाराच्या सहभागितेमध्ये हे आपल्याला विचार करायचा। तुम्हाला आणि मला हा विचार करणं फार गरजेचं आहे। या ठिकाणी प्रभूचं, परमेश्वराचं वचन आज तुम्हाला आणि मला कुठल्या आध्यात्मिक रीतीकडे नेतात। ज्यावेळेस आपण प्रभूचं वचन बघतो, एब्री लोकास पत्र आणि याचा 6वा अध्याय आणि 4 ते 6 वचन, एब्री लोकास पत्र याचा 6वा अध्याय आणि 4 ते 6 वचनामध्ये परमेश्वराचं वचन तुम्हाला आणि मला या ठिकाणी काय शिकवतो। ज्यास आपण बघतो एब्री लोकास पत्रामध्ये या ठिकाणी असं लिहिले 4थ्या वचनामध्ये, कारण ज्यांना एकदा प्रकाश मिळाला, ज्यांनी स्वर्गीय दानाची रुची घेतली, जे पवित्र आत्म्याचे वाटेकरी झाले आणि ज्यांनी देवाच्या सुवचनाची व येणाऱ्या युगाची सामर्थ्याची रुची घेतली, तर ते जर पतित झाले तर त्यांना पश्चाताप होईल, असे त्यांचे पुन्हा नवीकरण करणे अशक्य आहे। मनुष्याला ज्यावेळेस प्रभू परमेश्वर एक वेळा प्रकाशाकडे आणतो
त्या मनुष्याने पुन्हा अंधाराकडे वळणं हे चुकीचं आहे. आज तुम्ही आणि मी प्रत्येक वेळा माझ्या प्रचारातून शिकवतो की एक वेळा मनुष्याला पश्चाताप करून त्याला या स्वर्गाचं राज्य मिळणं कठीण आहे. प्रत्येक दिवस त्या व्यक्तीला पश्चाताप करणं फार गरजेचं आहे. प्रत्येक दिवस. या ठिकाणी परमेश्वराचं वचन काय सांगते की ज्यांना एकदा प्रकाश मिळाला, त्याने परमेश्वराचं सामर्थ्य त्याला माहिती पडलं, त्याला पवित्र आत्म्याच्या दाण्याची त्याने रुची घेतली आणि या सगळ्या गोष्टी घेऊन सुद्धा तो पुन्हा अशा गोष्टीकडे वळत आहे आणि पुन्हा तो परमेश्वराकडून एक अपेक्षा ठेवत आहे. या ठिकाणी स्पष्ट म्हटलंय ब भागामध्ये 6 आणि ब भागामध्ये लिहिले, कारण ते देवाच्या पुत्राला स्वतःपुरते नव्याने वधस्तंभावर खेळतात व त्याचा उघड अपमान करीतात. उघड अपमान करतात. किती वेगळ्या प्रकारचं मनुष्याचं जीवन आहे. आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची अहमियत, प्रभू येशू ख्रिस्ताचं महत्व किती आपण ठेवत आहोत. या ठिकाणी ज्यावेळेस आपण बघतो पेत्राच्या पत्रामध्ये, पेत्राचे पत्र दुसरे पत्र याचा 2रा अध्याय 18 आणि 19 वचनामध्ये, पेत्राचे दुसरे पत्र 2रा अध्याय 18 आणि 19 वचनामध्ये ज्यावेळेस आपण बघतो त्या ठिकाणी की असे लोक, त्या 18 वचनात दिले, भ्रमात असणाऱ्या लोकांतून कोणी बाहेर पडले न पडले तोच ते लोक त्यांना व्यर्थपणाच्या फुगीर गोष्टी सांगतात व दैहिक वासनादी करून त्यांना कामातुरपणाचे मोह घालतात. आणि पुढे 19 मध्ये की ते त्यांना स्वतंत्रचे वचन देतात आणि स्वतः तर भ्रष्टतेचे दास आहेत, कारण मनुष्य ज्याच्या कयात जातो त्याचा तो दासही बनतो. आज तुम्ही आणि मी त्या परमेश्वराच्या जीवनाकडे वळणं गरजेचं आहे की जो सत्यचा प्रचार त्याने तुम्हाला आणि मला त्या वधस्तंभावर प्राण अर्पणाच्या द्वारे तुमच्या आणि माझ्या हातात, आणि तो सत्यचा प्रचार, जो प्रकाश तुम्हाला आणि मला प्रभूकडे आणतो, त्या प्रकाशाकडे एक व्यक्ती परमेश्वराकडे आला तर तो पुन्हा त्या वाईट गोष्टीकडे वळणार. या ठिकाणी असं लिहिलंय की ते असे काही लोक आहेत की जे स्वतःला प्रभूच समजतात पण आहे भ्रष्टतेचे दास. म्हणजे प्रभूपासून त्यांचा काहीही संबंध नाही, पण ते अशा लोकांना बनवतात की जे विश्वासामध्ये आता त्यांनी जन्म घेतला. या ठिकाणी ज्या जाऊन प्रभूचं वचन बघतो, पेत्राचे दुसरे पत्र 20 आणि 21 मध्ये, त्यामध्ये प्रभुवर तारणारा येशू ख्रिस्त याच्या ज्ञानाच्या द्वारे, पुन्हा मी तुम्हाला सांगतो, प्रभुवर तारणारा याच्या येशू ख्रिस्त याच्या ज्ञानाच्या द्वारे जगाच्या घाणीतून सुटल्यावर ते पुन्हा जर तिच्यात गुंतून तिच्या कयात गेले तर त्याची शेवटची दशा पहिल्या दशेपेक्षा वाईट. हमेशा एक मात्र लक्षात ठेवा, तुम्ही मागचं तुमचं जीवन कसं होतं, पण त्या मागच्या घाणीतून परमेश्वराने तुम्हाला आता नवीन प्रकाशाकडे आणलं आहे, तर तुम्हाला पुन्हा त्या घाणीमध्ये जाणं तुमच्यासाठी फार हानिकारक आहे, फार हानिकारक आहे. आणि या ठिकाणी असं म्हटलंय, पेत्राने या वचनामध्ये, या पत्रामध्ये क्लिअर केले की जो व्यक्ती पुन्हा त्या घाणीत जातो मग त्याची दशा पहिल्यापेक्षा अधिक वाईट होते. आज ख्रिस्ती म्हणून आपण जीवन जगत आहोत, त्यानं पण आपला स्वभाव बदलला आहे, आपलं बोलणं बदललं आहे का, आपलं वागणं बदललं आहे का, आपली कृती बदलली आहे का. तुमच्या तरी माझ्यामध्ये मी प्रत्येक वेळा वचनातून शिकवतो, मी किती सुंदर रीतीने बोलत आहे याच्यावर काही गुन्हा जाता, मी किती सुंदर रीतीने प्रभूचा प्रकाश माझ्या आध्यात्मिक जीवनातून लोकांकडे नेत आहे का, याला अर्थ. प्रभू परमेश्वर तुमच्या आणि माझ्या जीवनाकडे आज बघत आहे. आज हा टॉपिक पवित्र आत्म्याने का दिला मला? आज भरपूर जणांना प्रभूचं वचन समजत आहे की पण त्या वचनाला ते त्यांच्या जीवनामध्ये आध्यात्मिक रीतीने अंगीकार करत आहे का फक्त आम्ही ऐकत आहोत, आम्हाला वचन कळालं, आम्ही ऐकत आहोत आणि आम्हाला समजत आहे. पण या वचनामध्ये स्पष्टपणे क्लिअर
पेत्र म्हणत आहे, अगर कुठला व्यक्ती त्याच्या पापापासून त्याचं क्षालन झालं आहे तो प्रभूमध्ये आला आणि पुन्हा तो त्या पापाकडे वळत आहे, जर त्याचं पूर्वीचं पाप होतं तर त्याची दशा पहिल्या दशेपेक्षाहून जास्त वाईट. ज्यावेळेस आपण बघतो परमेश्वराचं वचन 21 मध्ये या ठिकाणी लिहिले की कारण नीतिमत्वाचा मार्ग, यामुळे वचन बायबल तुमच्याकडे असेल तर तुम्ही ओपन करून बघा. 21 वचन, पेत्राचे दुसरे पत्र 2 अध्याय 21 वचन. या ठिकाणी कारण नीतिमत्वाचा मार्ग समजून आल्यानंतर आपणास दिलेल्या पवित्र आज्ञेकडे पाठ फिरवणे, यापेक्षा तो न समजणे ते त्यांच्यासाठी बरे. तुम्हाला अगर नीतिमत्वाचा मार्ग समजून आल्यानंतर देखील पवित्र परमेश्वराच्या आज्ञेकडे पाठ फिरवायची तर या तो न समजलेला बरा असं तो न समजलेला बरा, त्या वचनाकडे न गेलेला बरा. कारण की अगर तुम्ही प्रभूमध्ये राहून सुद्धा, तुम्ही परमेश्वरामध्ये राहून सुद्धा, तुम्हाला देवाच्या आज्ञा माहित असून सुद्धा, तुम्हाला उपवास माहित असून सुद्धा, तुम्हाला परमेश्वराची धार्मिकता माहित असून सुद्धा तुम्ही पुन्हा त्या पापाकडे वळत आहात, पेत्र म्हणत आहे की तुम्हाला मार्ग न समजलेला बरा. त्याच्या वरच्या वचनामध्ये जे मी आता वाचलं त्यामध्ये काय लिहिलं, तुम्ही पूर्वीच्या पापामध्ये अडकला असाल तर तुमची दशा पहिल्यापेक्षा वाईट. आज पवित्र वचन तुमच्या आणि माझ्यासाठी काय आहे? आज पवित्र वचन तुमच्या आणि माझ्यासाठी काय आहे? ते अद्भुत सामर्थ्याकडे नेणारे आत्मिक प्रकाशन आहे. आणि ते आत्मिक प्रकाशन तुमचं आणि माझं जीवन बदलतं, तुमचं आणि माझा स्वभाव बदलतं, तुमचं आणि माझं राहणं सहाणं बदलतं, तुमचं आणि माझं एक प्रकारच्या गोष्टीच्या वाईट ज्यावेळेस आपण प्रभूच्या परमेश्वराच्या वचनाकडे वळतो त्यावेळेस आपण मत्तई सुवर्तमान 7 अध्याय आणि 21 ते 23 वचनामध्ये या ठिकाणी आपल्याला स्पष्ट दिसून येतं. मत्तई सुवर्तमान 7 अध्याय आणि 21 ते 23 वचनामध्ये असे लिहिले की मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो याचा. मी प्रभू करत आहे, मी गीत गात आहे, वर्शिप करत आहे, मी अनेक प्रकारच्या गोष्टी करत आहे, पण मी परमेश्वराच्या वचनाकडे माझं पूर्णपणे आत्मिकतेमध्ये लक्ष. या ठिकाणी असं लिहिलंय, काय म्हटलंय प्रभुकामध्ये की मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे होणारच नाही, तर जो माझ्या पित्याच्या आज्ञेप्रमाणे राहील चालेल वागेल त्या स्वर्गाच्या राज्यात. या ठिकाणी 22 मध्ये लिहिले की त्या दिवशी पुष्कळ जण, असं नाही लिहिले की काय थोडके जण, त्या ठिकाणी असे लिहिले की पुष्कळ जण म्हणते की प्रभो प्रभो आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भूते काढली, तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्य केली नाहीत काय. पण 23 मध्ये येशू स्पष्ट काय लिहितो त्या ठिकाणी, तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन मला तुमची कधीच ओळख नव्हती, अहो अनाचार करणारा माझ्या. काय या वचनातून प्रभू परमेश्वर तुम्हाला आणि मला सांगतो. यातून मी प्रत्येक वेळा शिकवतो, इतरांना दाखवण्यासाठी तुमची धार्मिकता महत्वाची नाही, परमेश्वराचं जीवन हे तुमच्यामध्ये दिसलं पाहिजे. प्रभू हा बाहेरून नव्हे, प्रभू तुमच्यातून लोकांना दिसला पाहिजे, तुमच्या जीवनात, तुमच्या वागण्यातून, तुमच्या कृतीतून. मी फार सुंदरीतीने प्रचार करत आहे याचा अर्थ असा नाही की मी प्रभूच्या राज्यामध्ये श्रेष्ठ ठरेल. मी श्रेष्ठ तेव्हा ठरू शकतो ज्यावेळेस मी माझ्या कृतीच्या द्वारे अनेक इतरांना, जसं मी वचन सांगत आहे त्या वचनाप्रमाणे अनेक जणांना प्रभूकडे आणत आहे, त्याच्या खऱ्या पश्चातापाकडे आणत आहे, त्याच्या खऱ्या सत्य मार्गदर्शनाकडे आणत आहे. येशू आज तुमच्या आणि माझ्या सोबत बोलत आहे.
याकोब 4:17 मध्ये स्पष्ट म्हटले की चांगले कळत असून सुद्धा जो ते करीत नाही त्याच्यासाठी ते वाईट आहे, ते पाप आहे. आज ख्रिस्ती म्हणून आपण जीवन जगत आहोत, तर आपलं जीवन तुमच्या आणि माझ्या असं असतं. या ठिकाणी जे आपण प्रभूच्या वचनाकडे आपण बघतो मत्ते 7 आणि 24 ते 27 मध्ये या ठिकाणी उदाहरण दिलं परमेश्वराने, एक दृष्टांत दिला. एक सुज्ञ मनुष्याचा आणि एक मूर्ख मनुष्याचा. सुज्ञ मनुष्य आपलं घर खडकावर बांधतो, पण मूर्ख मनुष्य वाळूवर बांधतो. पण या वचनाचं जे पहिलं जे वचन आहे, ज्यावेळेस आपण बघतो मत्ते 7:24-25 मध्ये ज्यावेळेस आपण बघतो त्या ठिकाणी असलेले की वचन ऐकून जो त्याप्रमाणे चालतो, आचरण करतो, तो सुज्ञ मनुष्यासारखा आहे. पण जो वचन ऐकून चालत नाही तो मूर्ख मनुष्यासारखा आहे. आता सुज्ञ मनुष्याने काय केलं? सुज्ञ मनुष्याने आपलं घर खडकावर बांधलं. वारा आला, वादळ आला, पाऊस आला, त्रास आला, सर अनेक प्रकारच्या परेशानी आल्या, पण ते जे घर त्याचा पाया खडकावर होता, येशू त्याचा पाया होता, ते घर कसल्याच प्रकारच्या नुकसानीमध्ये आलं. पण ज्यावेळेस घर एक मूर्ख मनुष्याने वाळूवर बांधलं, वारा आला, वादळ आलं, संकट आलं, समस्या आली, ते वाहून गेलं, ते नष्ट झालं. आज तुमचं आणि माझं जीवन कसं आहे? परमेश्वर या वचनामधून काय सांगतात की जो सुज्ञ मनुष्य तो आहे जो प्रभूचं वचन ऐकत आहे आणि त्याप्रमाणे आपलं जीवन आचरण करत आहे, त्याप्रमाणे वचन प्रमाणे तो वागत आहे. तुमच्या कृतीमधून ते दाखवणं फार गरजेचं आहे. ज्या आपण प्रभूच्या परमेश्वराच्या वचनाकडे बघतो, पौलाच्या तिताला पत्रामध्ये आणि पहिल्या अध्यायाने 16 वचनामध्ये ज्यावेळेस पौल त्या तिताला पत्र लिहित असताना आणि त्या ठिकाणी एक सुंदर प्रकारचा तो तिथे वाक्य सांगत आहे आणि त्या ठिकाणी असलेले 16 मध्ये आपण देवाला ओळखतो असे ते बोलून दाखवितात. मी पुन्हा तुमच्यासाठी वाचतो. पौलाचे तिताला पत्र पहिला अध्याय 16 वचन. आपण देवाला ओळखतो असे ते बोलून दाखवितात, परंतु कृतींनी त्याला नाकारितात. ते बोलतात की आम्ही देवाला ओळखत आहोत, पण त्यांच्या कृतीने स्पष्ट दिसत आहे की येशूशी त्यांचा संबंध बिलकुल नाही. आणि पुढे तर असं लिहिलंय की ते अमंगळ, आज्ञाभंजक व प्रत्येक चांगल्या कामास नालायक आहे. ते स्पष्ट करून त्याला पत्र लिहित असल्याचं सांगितलं. आज भरपूर वेळा कधी आपण वचनाच्या माध्यमातून मित्रांना कधी शिकवण्याचा प्रयत्न करतो आणि शिकवत असताना भरपूर जण म्हणतात आम्हाला माहिती आहे, आम्हाला देवाचं वचन माहिती आहे, आम्हाला माहिती आहे, आम्ही देवाला ओळखतो. पण त्यांचं जे जीवन आहे त्या जीवनातून स्पष्ट क्लिअर होतं की देवाशी आणि त्यांचा संबंध कुठेच दिसत नाही. प्रत्येक वेळा शिकवतो, प्रत्येक वेळा मी वचनातून सांगतो. याकोबच्या पत्रामध्ये 4थ्या अध्यायामध्ये परमेश्वराचं वचन सांगतो, तुम्ही देवाजवळ या म्हणजे देव तुमच्याकडे येईल. आता मला सांगा, देव कुणाजवळ? देवाजवळ कुठला व्यक्ती जाईल? चांगला व्यक्ती जाईल का वाईट व्यक्ती जाईल? त्यानो कुठला चांगला व्यक्ती हा परमेश्वराकडे जाऊ शकत नाही. का? कारण की त्याने स्वतः हे ठरवलंय की मी चांगला आहे. वाईट व्यक्ती प्रभूकडे का जाईल? कारण की त्याने मनात टाकलंय की मी वाईट आहे, मी पापी आहे. आणि मी ज्या वेळेला त्याचं पाप करतो आणि ज्यावेळेस प्रभूकडे जातो त्यास प्रभू त्याच्या पापाचं क्षालन करतो आणि मग तो चांगला होतो. हमेशा एक मात्र लक्षात ठेवा, प्रभूचं वचन तुमच्या आणि माझ्या जीवनाला बदलतं. आध्यात्मिक रीतीमध्ये परमेश्वर तुम्हाला आणि मला आज वाढवू इच्छित आहे. येशू आज तुमच्याशी बोलत आहे. येशू आज तुम्हाला आणि मला आत्मिकतेकडे नेत आहे आणि प्रभूचं वचन आज तुम्हाला आणि मला सांगत आहे. तर तुम्हाला आणि मला चांगलं कळत आहे आणि चांगलं कळत आहे आणि चांगलं कळत असून सुद्धा अगर आपण ते करत नाही, आपल्यासाठी ते पाप
पाप ते वाईट आहे. परमेश्वराचं वचन ज्यावेळेस आपण बघतो प्रभूच्या वचनाकडे आणि करिंथरस दुसरे पत्र 10वा अध्याय आणि 18 वचन, करिंथरस दुसरे पत्र 10वा अध्याय आणि 18 वचन यामध्ये असेल, कारण स्वतःची वाखाणणी करणारा पसंतीस उतरत नाही, तर ज्याची वाखाणणी प्रभू करीतो तोच पसंतीस उतरतो. परमेश्वर तुम्हाला आणि मला सांगत आहे, तुम्हाला आणि मला परमेश्वराकडून प्रतिफळ आहे, इतरांकडून नाही, अनेक लोकांकडून नाही, या व्यक्तीकडून नाही, त्या व्यक्तीकडून नाही, तर प्रतिफळ स्वर्गातून तुम्हाला मिळणार. अगर तुम्ही आणि मी प्रभूचे आहोत तर आपलं प्रतिफळ स्वर्गात आहे, डेफिनेटली क्लिअर आहे. तुम्हाला आणि मला परमेश्वराचं वचन आज काय सांगत या ठिकाणी पौलुस करिंथरस मंडळीला पत्र लिहित असताना काय शिकवत आहे की कारण स्वतःची वाखाणणी करणारा पसंतीस उतरत नाही. स्वतःची वाखाणणी करणारा पसंतीस उतरत नाही, पण परमेश्वर त्याची वाखाणणी करेल तर तो पसंतीस उतरेल. परमेश्वराला प्रज्वलित प्रकाशाकडे तुम्हाला आणि मला त्याच्या आज्ञेकडे लक्षपूर्वक घ्या. आणि अगर तुम्हाला आणि मला त्याची आज्ञा माहिती आहे ज्ञान तर प्रभूकडे वळा, प्रभूकडे वळा. बाप्तिस्मा करणारा योहान भरपूर वेळा सांगतो, पापापासून मन फिरवा, पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आहे. आज भरपूर जण सांगतात माझा पश्चाताप झाला, मी पश्चाताप केला, मी प्रभूकडे आलो. प्रियानो, खरा पश्चाताप आत्म्याने होतो, सत्यतेकडे नेतो आणि त्याचं जीवन पूर्णपणे चेंजेस होऊन जातं. तो खरा पश्चाताप आपल्याला येशूकडे नेतो. तुम्हाला मला प्रभूकडे नेण्यासाठी खऱ्या पश्चातापाची आवश्यकता आहे. ती भावना, तो पश्चाताप तुम्हाला आणि मला पार करतो. या ठिकाणी प्रभूचं वचन तुम्हाला आणि मला काय सांगणार? पसंतीस तोच उतरतो ज्यावेळेस प्रभू त्याची वाखाणणी आणि ज्यावेळेस आपण पुढील वचनाकडे वळतो. लोक सुवर्तमान याचा 12वा अध्याय आणि 5वं वचन. लोक सुवर्तमान याचा 12वा अध्याय आणि 5वं वचन. आज हे जे जगामध्ये चाललंय, प्रियानो, तुम्हाला आणि मला या वचनाला 5वं वचन लोक 12:5 मध्ये असं लिहिलंय की तुम्ही कुणाची किती बाळगावी हे मी तुम्हाला सुचवून ठेवतो. परमेश्वर सांगते मी तुम्हाला सुचवून ठेवत आहे की तुम्ही कुणाची किती बाळगली पाहिजे. या ठिकाणी असं लिहिलंय की वध केल्यावर नरकात टाकायचा ज्याला अधिकार आहे त्याची भीती बाळगा. हो, मी तुम्हाला सांगतो त्याचीच भीती बाळगा. नरकात टाकण्याचा अधिकार परमेश्वराकडे, परमेश्वर ख्रिस्ताकडे आहे. त्याची भीती बाळगा, त्याच्या भयमध्ये राहा, त्याच्या आज्ञेत राहा. हे लक्षात ठेवा, तुमचं जीवन हे प्रभू पाहत आहे. आज इतरांना दाखवण्यासाठी तुमचे धार्मिकपण उपदेशाच्या पुस्तकामध्ये म्हटलंय, माझे धार्मिक होऊ नकोस. तुम्हाला आणि मला प्रभूकडे, प्रभूच्या वचनाकडे, खऱ्या वचनाकडे, जे खरं वचन मला समजलंय, तर आज त्या वचनाकडे तुम्हाला आणि मला जाणं फार गरजेचं आहे. त्या आत्मिक प्रकाशाकडे जाणं फार गरजेचं आहे. म्हणून त्या प्रभूकडे, प्रभूच्या आज्ञेत, प्रभूच्या आत्मिकतेमध्ये या ठिकाणी ज्या सर्व प्रभूचं वचन वाचतो, याकोब 4:17 मध्ये काढलेले चांगले कळत असून सुद्धा जो ते करीत नाही त्याच्यासाठी ते उपाय काढले. मी जितके रेफरन्स तुम्हाला सांगितले, माझी आशा आहे की तुम्ही ते जितके रेफरन्स मी सांगितले तितके रेफरन्स तुम्ही नोट केले असतील. आणि खरोखर परमेश्वर पिता आज तुमच्याशी बोलत आहे. अगर तुम्हाला आणि मला सत्य वचन कळालं आहे तर आपल्याला असत्याकडे वळायचं. आपल्याला खरा प्रकाश येशूचा कळाला आहे तर आपल्याला अंधाराकडे पुन्हा जायचं. चांगलं कळत असून सुद्धा अगर मनुष्य वाईट गोष्टीकडे जातात तर ते त्याच्यासाठी पाप. परस्पर 6:22-23 मध्ये लिहितो, पापाचं वेतन हे मरण आहे. पापाचं वेतन हे मरणाकडे नेते. तुम्ही आणि मी त्या प्रभूची लेखराव तर देवाची इच्छा की कुठल्याच आत्म्याचा नाश व्हावा नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावं. आज तुम्ही आणि मी त्याचे आहोत.
तुमचं आणि माझं जीवन त्याला ठाऊक आहे, तुमची आणि माझी परिस्थिती त्याला ठाऊक आहे, तुमचं आणि माझे सर्व लाईफ त्याला ठाऊक आहे. त्यामुळे अगर आपण प्रभूचे लेकरं आहोत तर आपल्याला पुन्हा त्या पापाकडे वळायचं. येशूने तुम्हाला आणि मला खऱ्या प्रकाशाकडे नेले, मला त्या वाईट गोष्टीकडे जायचं नाही. माझं हे तरुणपण मी माझ्या प्रभूला दे आणि येशू माझा उपयोग करेल. किंमत त्याला जसं पौल म्हणतो, परमेश्वराला आवडणारा असं पात्र बन. जितके भाऊ आणि जितके बहीण आज लाईव्ह सर्मन ऐकत आहेत, मी प्रत्येकाशी बोलत आहे, प्रभूला जीवन द्या आपलं, येशूला जीवन द्या आपलं. येशू तुमच्यावर प्रेम करतो. आज प्रभू तुम्हाला आणि मला अद्भुत सामर्थ्याकडे नेत आहे. मी बायबल वाचत आहे, मी प्रार्थना करत आहे, मी उपवास करत आहे, मी भरपूर गोष्टी करत आहे. या गोष्टींद्वारे मी स्वर्गामध्ये जाईल, या गोष्टीमध्ये पंगूर बसू नका. या गोष्टीला महत्व देऊन हे समजून अंधारामध्ये राहू नका की मी स्वर्गात जाईल. बायबल सांगतं तुमचं जीवन, तुमची कृती ही परमेश्वराकडे तुम्हाला नाही. मी बायबल वाचत आहे पण त्याप्रमाणे मी चालत नाही, मी भरपूर लोकांना शिकवत आहे पण त्याप्रमाणे माझं स्वतःचं जीवन नाही. येशू आज माझ्याशी पण बोलत आहे. देव तुम्हाला आणि मला स्पष्ट सांगतो, येशूचं प्रत्येक जणावर प्रेम होतं म्हणून येशू डायरेक्टली प्रत्येकाला सांगतो. शास्त्र आणि परुषांचं जीवन येशू पाहत होता आणि शास्त्र आणि परुषांचं जीवन कसं होतं, इतरांना दाखवण्यासाठी त्यांची धार्मिकता प्रगट होत होते. आज तुमचं आणि माझी धार्मिकता अशी आहे का, मला इतरांनी बघावं म्हणून मला प्रभूचं वचन सांगायचं, मला इतरांनी बघावं म्हणून मला अनेक ठिकाणी प्रार्थनेला जायचं नाही. प्रियांनो, येशूला आपला मार्गदर्शक करा, तो तुम्हाला प्रतिफळ देणारा परमेश्वर आहे. बायबल सांगतं त्याचं प्रतिफळ मोठं आहे, तो तुमच्यावर आणि माझ्यावर. ज्यावेळेस तो तुम्हाला आणि मला त्याच्या प्रतिफळाने भरेल, त्यावेळेस तुम्ही आणि मी एक अद्भुत आशिषने भरलेले असतो. या ठिकाणी ज्यावेळेस परमेश्वराची वचनं आपण ऐकली आहोत, रेफरन्स आपण ऐकले आहोत, आज येशू तुम्हाला मला सांगतो, चांगलं कळत असून सुद्धा जो ते करीत नाही त्याच्यासाठी ते वाईट आहे. मी एक एंडिंग वचन तुमच्यासाठी वाचत आणि उपदेशक याचा 12वा अध्याय, उपदेशकचं पुस्तक याचा 12वा अध्याय आणि 13वा वचन. उपदेशक 12-13 वचन या ठिकाणी असे लिहिले, आता सर्व काही तुम्ही ऐकले. प्रेज लॉर्ड. या ठिकाणी आता सर्व काही तुम्ही ऐकले, सर्वांचे सार हे की देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ, मनुष्य कर्तव्य काय ते एवढेच आहे. पुन्हा मी तुमच्यासाठी वाचतो, आता सर्व काही तुम्ही ऐकले, सर्वांचे सार हे की देवाचे भय धर, त्याच्या आज्ञा पाळ आणि मनुष्य कर्तव्य काय ते एवढेच. आज तुम्ही आणि मी त्या जिवंत परमेश्वराच्या वचनाकडे प्रत्येक वेळा माझ्या लाईव्ह सर्मनमध्ये, माझ्या प्रचारामध्ये, माझ्या युट्यूबमध्ये, माझ्या मोबाईलमध्ये मी शिकवत असताना मी अगर तुम्हाला वचन कळालंय तर तुम्हाला कुणीही सांगावं हे महत्वाचं नाही. योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये असं म्हटले की सत्याचा अभिषेक अगर तुमच्यावर आला आहे तर तुम्हाला कोणीही शिकवण्याची गरज नाही, कोणीही शिकवण्याची गरज नाही, कारण की सत्याचा अभिषेक ऑलरेडी तुमच्यामध्ये एंटर झालेला आहे. आणि सत्याचा अभिषेक अगर तुमच्यावर उतरलाय तर तुम्ही आपोआप परमेश्वराकडे वळा. हल्ली आपण बघतो की ऑगस्ट मध्ये भरपूर फेस्टिवल आले. आता मागे एक फेस्टिवल गेलं आणि त्या फेस्टिवल मध्ये कित्येक जण विश्वासणारे लोक इन्व्हॉल्व झाले आणि म्हणतात आम्ही बायबल वाचत आहोत, प्रार्थना करत आहोत, आम्ही प्रार्थना जेवत आहोत. नाही प्रियांनो, आपण कुणाला फसवत आहोत? देवाला फसवत आहोत का आपण स्वतः फसत आहोत? येशू आज तुमच्याशी बोलत आहे. अगर परमेश्वराने तुम्हाला आणि मला त्या जुन्या घाणीतून बाहेर काढले तर तुम्हाला या कुठल्याच अशा प्रकारच्या गोष्टीमध्ये नाही फसायचं की त्याने परमेश्वर तुमच्यापासून आणि माझ्यापासून लांब वचनाकडे वळवलं. म्हणून या 4 सत्रामध्ये स्पष्ट आज तुम्हाला आणि मला चांगले
चांगले कळत असून सुद्धा जो ते करीत नाही त्याच्यासाठी तो वाईट आहे. आज पूर्ण मनुष्याला पडावे आज भरपूर विश्वासणारे लोक सुद्धा जे बायबल वाचत आहेत, प्रार्थना करत आहेत, उपवास करत आहेत, अनेक ठिकाणी प्रभूचं वचन सांगत आहेत, त्यांचं जीवन असून पण त्याच गोष्टीमध्ये आहे, त्याच ठिकाणी आहे. माझा 1 घंटा परमेश्वराच्या वचनामध्ये मला घालवायचा, बाकीचे 23 घंटे मला पुन्हा त्या दुसऱ्याच्या सहभागितेमध्ये घालवायचे. असं का? अजूनपर्यंत प्रभूचं सामर्थ्य का केलं नाही? दावीद बोलतो, जोपर्यंत मी परमेश्वराची चव चकली आहे, त्याचा अनुभव घेऊ का की तू किती चांगला आहे. ज्या व्यक्तीला येशूचा अनुभव झाला तो पुन्हा पापाकडे वळणार नाही. आज तुझं आणि माझं जीवन प्रभूकडे आपल्याला नेणार आहे, स्वर्गाकडे नेणार. आणि आजच्या वचनात माझा विश्वास आहे नक्कीच तुम्ही या वचनाद्वारे आशिषित झाला असेल. नक्कीच प्रभूने आज तुमच्याशी भेट घेतली आहे. नक्कीच आज येशू प्रभूकडे वळा. अगर कळत आहे प्रभूचं वचन त्याचकडे वळा. दिवस कठीण आहे, दिवस फार कठीण आहे. तुम्ही लोकांस पत्रामध्ये लिहिले, समय आहे येशूकडे या, समय आहे प्रभूकडे वळा. आजच समय आहे प्रभूला पकडा, प्रभूच्या जवळीक या, प्रभूच्या सानिध्यात या. तो परमेश्वर तुम्हाला आणि मला क्षमा करणारा बाप आहे. तो आज मी तुमच्या चुका पाप अपराधांना क्षमा करून तुम्हाला जवळ घेण्यासाठी उभा आहे. येशूकडे या, पापापासून मन केलं. अजूनपर्यंत खरा पश्चाताप तुमच्या जीवनामध्ये झाला नाही. प्रभूकडे खऱ्या मनाने पश्चातापाकडे येशूकडे. आणि खरा पश्चाताप तो असतो जो मनुष्याला आपोआप या स्वर्गाच्या वाटेत हा खरा पश्चाताप पूर्णपणे आपल्या जीवन. कोणी आपल्याला सांगत नाही तू असं वाग तसं वाग. आपोआप होली स्पिरिट आपल्यामध्ये येऊन आपलं जीवन आपोआप त्याच्या पद्धतीप्रमाणे होतं, आपोआप त्याच्या इच्छेप्रमाणे चालवतो, आपोआप आपल्या वासनावर, इच्छावर ताबा आणि आपल्याला समजून येतं. बायबल पवित्र माझ्यासाठी चांगल्या येशूमध्ये पवित्र प्रार्थना आराधना येशूच्या आध्यात्मिक आणि खरोखर विशेषतः देवाकडे देव तुमच्या देव वचनावर पवित्र येशू तुम्हाला त्याच्या आशीर्वाद. आमेन. पवित्र 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 आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करता पित्या, तुझ्या नावाला उंचवितो. खरोखर परमेश्वर पिता, आज या पवित्र वचनाकडे प्रभू येशू आम्हाला तुम्ही पिता आणि बापा या वचनाच्या द्वारे तू आज आमच्याशी किती अद्भुत रीतीने बोललास. खरोखर बापा येशू मनापासून तुझा येशू जितके परमेश्वर भाऊ जितके परमेश्वर कनेक्टेड होते तितक्यांना पण येशू तू आशीर्वादित केलेस. आजच्या लाईव्ह सर्वांद्वारे प्रभू राजा तुझ्या येशू प्रत्येक कामावर तुझा पवित्र हात. मी विशेषतः प्रार्थना करतो या बिकट परिस्थितीमध्ये प्रभू राजा कोणी आजारी असेल, येशू त्यांना स्पर्श कर, त्यांना आरोग्य दे, त्यांना चंगाईने आणि बापाच्या आध्यात्मिक रीतीने प्रभू राजा तुझ्या लेकरांशी तू खरोखर बापा येशू वाढ करून महिमा आदर प्रशंसा येशू आणि तुम्हाला धन्यवाद पिता, धन्यवाद येशू. सर्व मोठे वचन तू आशीषित केलं येशूच्या नावात प्रार्थना करतो बाबा, म्हणून तुम्ही ऐका. आमेन. हे आमच्या स्वर्गातील तुझे नाव पवित्र मानले, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रुची भाकरा तसेच आमच्या प्रेमास सोडल्यास तसेच आमच्या प्रेमास आणि आम्हाला स्पष्टता तर आम्हाला स्पष्ट कारण की राज्य सामर्थ्य हे सर्व कारण. आमेन. प्रेज लॉर्ड. सर्वांना प्रवेश